बघा. आणि हा काय काम करतो, पाण्यात जर घाण असेल, केमिकल काही वेगवेगळे असतील तर ती बाजूला करायचं काम करतो. म्हणजे बिस्लरीचं पाणी स्वच्छ आहे का हे बी कळेल, पिण्यायोग्य आहे का. आपण 20-20 रुपये देऊन घेतो, खरंच ते चांगलं असतंय का पाणी हेही आपल्याला कळेल. आणि नळाचं पाणी जे दिसायला पांढरशुभ्र दिसतंय, स्वच्छ दिसतंय, पण खरंच ते स्वच्छ आहे का. पाण्यामध्ये खूप सारी केमिकल्स विरघळलेली असतात जी आपल्याला डोळ्याला दिसत नाही. वरनं डोळ्याने पाहिलं तर पाणी स्वच्छ दिसतं, पण त्यात खूप सारी केमिकल्स असतात. पाण्याशिवाय फारसं जाणलं नाही. काढलं पाणी दिसतंय, नळाचं पाणी किती घाण आहे, किती केमिकल आहे. जवळ न म्हणजे जरा पूर्ण दाखवलं म्हणजे लक्षात येईल. आणि हे बिस्लरीचं पाणी बघा, ह्यात सुद्धा जरा पिवळेपणा आलेला, म्हणजे ते सुद्धा काही पूर्ण शुद्ध आहे पाणी अशातला बघ नाही. त्यात सुद्धा केमिकल काही मिसळलेली पूर्ण निघालेली नाही. आणि आपण 20 रुपये लिटरनं हे पाणी पितो. म्हणजे किती पाण्यामध्ये गाणे थोडा वेळ अजून ठेवलं असतं तर पुराच्या पाण्यासारखं बघून दिसलं असतं. आता ते थोडा वेळ ठेवलं कारण वेळ पण आपल्याला वाचवायचे. आता बिस्लरीचं पाण्याचा आपण दुसरा डेमो करूया. बल मिळाला साधा बल आहे का मी विचारले 25. हा झिरोचा बल असल्यामुळं हा म्हणजे पाण्यात केली ही नसली मिनरल तरी पण लागतो ना. झिरोच आहे, मध्ये वगैरे साधा बल नाही लागेल. डेमो किटमध्ये पण नाही हा सर तो फुटला म्हणजे तो दुसरा मिळाला नाही म्हणून हा घ्यावा लागला. चल आता आपण एक दुसरा प्रयोग आहे, पाण्याचा प्रयोग. लाईट येते, करंट येते. आता याच वायरी मी पाण्यात घातल्या तरी करंट आला पाहिजे, आला पाहिजे, कारण पाणी हे विजेचं उत्तम वाहक आहे. पाण्यामध्ये शॉक बसतो, पण कुठल्या पाण्यामध्ये, ज्या पाण्यामध्ये मिनरल्स आहे त्या पाण्यात शॉक बसतो आणि त्या पाण्यातच करंट येतो. आता हा बल्ब झिरोच असल्यामुळे कदाचित थोडासा लागला तर तो लागला नाही असं समजावं लागेल.